नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, ज्या भरती प्रक्रियेची बऱ्याच दिवसापासून म्हणजेच मागच्या जवळपास 10 वर्षापासून त्याच्याही पेक्षा जास्त कालावधीपासून तुम्ही वाट बघताय अशा अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्येच नोटिफिकेशन सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. तुम्हाला एकत्रित प्रमाणपत्र यापूर्वी 21 तारखेपर्यंत मिळालेलं आहे आणि आता तुमच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ऑनलाईन पद्धतीनं ती सुद्धा राबवण्याचा दिनांक हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आणि मग आता ते फॉर्म भरत असताना आपल्याला आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स कोणते आहेत? बघा, फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती 30 तारखेपासून सुरू होते आणि मग ते 30 तारखेपासून फॉर्म भरत असताना आपल्याला आवश्यक असणारे कागदपत्र कोणते, डॉक्युमेंट्स कोणते आहेत, ते डॉक्युमेंट नेमके कोणते असतील ते सांगण्याच्या उद्देशानं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलो आहे. आपल्या सर्व मैत्रिणींपर्यंत लिंक शेअर करायची आहे. जेवढे तुमचे ग्रुप्स असतील त्या सगळ्यांपर्यंत लिंक शेअर करा एवढी या ठिकाणी विनंती करतो, ज्यांना ज्यांना याची सर्वांनाच गरज लागणार आहे. ठीक आहे, चला हा GR तुम्हाला दाखवतो कधीचा आहे तर लक्षात ठेवा, ही जाहिरात म्हणेल मी, GR म्हणण्यापेक्षा जाहिरात म्हणूया आपण. तर 25 एप्रिल 2025 ची ही या ठिकाणी जाहिरात पाहायला मिळते. मग त्याच्यामध्ये मेन्शन काय केलेलं आहे बघा, ही या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली ही जाहिरात आहे. ठीक आहे, मग आता बघायचं इथं तत्पूर्वी तुम्हाला डॉक्युमेंट सांगण्यापूर्वी बॅचच्या संदर्भामध्ये माहिती सांगतो की उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती अंतर्गत भरती प्रक्रियेची आणि सरळ सेवेची सुद्धा बॅच आपण लॉन्च केली आहे, ती तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. अंगणवाडी मुख्य सेविका लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. बॅचची वैशिष्ट्य या ठिकाणी जर बघितलं, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वृंद आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, कितीही वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, PDF परीक्षा अभिमुख नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, चला, आणि TCS पॅटर्नचे जे काही PYQ आहेत, कारण या परीक्षेचं आयोजन जे आहे ते TCSच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि त्यामुळे TCSचे PYQ आपण या ठिकाणी इत्थंभूत पद्धतीनं घेणार आहोत. ठीक आहे, चला बघा, इथे जर बघितलं उपरोक्त विषयास अनुसरून म्हणजे या ठिकाणी या भरती प्रक्रियेच्या अनुसरून इथं डायरेक्टली त्यांनी काय सांगितलं की अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती पात्र अंगणवाडी सेविका यांचे दिनांक 30 एप्रिल ते 20 मे 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आता ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होते ती कधी तर 30 एप्रिलला. ठीक आहे, मग 30 एप्रिलला जर भरती प्रक्रिया या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होत असेल तर तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे की जे आपल्याला आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण काय केले पाहिजेत तर कलेक्ट करून ठेवले पाहिजेत, गोळा करून ठेवले पाहिजेत. ठीक आहे, चला मग आता बघायचं या ठिकाणी 104 नागरी म्हणजे दुसरा पॉईंट याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे की 104 नागरी प्रकल्प कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या अधीनस्थ प्रकल्प कार्यालयातील पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांची पोहोच दप्तरी ठेवण्यात यावी. आता हे CDPO साठी काम आहे. सदरील पदोन्नती परीक्षेच्या अनुषंगाने संबंधित प्रकल्प अधिकारी हे पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरणे संबंधी मार्गदर्शन करतील. म्हणजे CDPO तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत की कशा पद्धतीनं फॉर्म भरला गेला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, दर 2 दिवसांनी ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची अर्जाची नोंद घ्यावी. म्हणजे दर 2 दिवसांनी म्हणजे जी काही 20 दिवस फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालणार आहे त्या 20 दिवसामध्ये दर 2 दिवसांनी CDPOने त्यांच्या विभागामधील फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेचा आढावा घ्यावा असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याप्रमाणे पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छायांकित प्रत म्हणजे त्याची काय करायची, प्रिंट काढायची, झेरॉक्स काढायची आणि त्याच्या सोबत संलग्न केलेले कागदपत्रांच्या छायांकित प्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड म्हणूया आपण प्रती 2 प्रतीमध्ये संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे जमा ठेवण्यात याव्यात. ठीक आहे, तुम्ही फॉर्म भरला, फॉर्मची प्रिंट काढायची आणि त्याच्यासोबत जे काही डॉक्युमेंट आपण त्याला भरताना अपलोड केलेले आहेत ते आता जे मी पुढे सांगणार आहे ते त्याच्या 2 बंच तयार करायचे तुम्हाला आणि ते बंच तुम्हाला काय करायचे तुमच्या प्रकल्प कार्यालयाकडे सादर करायचे आहेत फॉर्म भरल्याच्या नंतर. ठीक आहे, त्यानुसार प्रकल्प कार्यालयातील पदोन्नतीची एकूण पात्र संख्या, ऑनलाईन अर्ज भरलेल्या सेविकांची संख्या व प्रलंबित संख्या यांचा मेळ प्रकल्प कार्यालयांनी ठेवावा व दिलेल्या विहित मुदतीत मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र सेविका यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी पाठपुरावा करावा असं इथं मेन्शन केलेलं आहे. हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात घ्यायचंय.
आता ते डॉक्युमेंट नेमके कोणते लागणार आहेत हे आपल्याला मुख्यत्वे करून काय करायचंय, पाहायचंय. मग बघा इथं संलग्न म्हणजे अपलोडेड करावयाची या ठिकाणी विविध कागदपत्र, म्हणजे तुम्हाला जे अपलोड करायचे त्याच्याच प्रिंट काढायच्यात, बरोबर. तेच डॉक्युमेंट 2 बंच मध्ये प्रिंट काढायचे आणि फॉर्मची प्रिंट, ह्या 2 फॉर्मच्या सुद्धा 2 प्रिंट आणि असे 2 बंच करून काय करायचे तर प्रकल्प कार्यालयामध्ये जमा करायचे. ठीक आहे. त्यामध्ये पहिला कागदपत्राचा प्रमाणपत्र काय आहे तर अर्जातील नावाचा पुरावा, म्हणजे अर्ज करताना जे तुम्ही नाव दाखलेलं आहे त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. मग त्या पुरावा देत असताना कागदपत्र काय काय द्यायचे तर, ठीक आहे, आधार कार्ड द्यायचंय, एसएससी प्रमाणपत्र द्यायचंय, ज्याला आपण या ठिकाणी सर्टिफिकेट म्हणतो एसएससीचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट, याच्यापैकी एक डॉक्युमेंट दिलं तरीही तुम्हाला चालणार आहे. सगळ्याच्या सगळे द्यायचे नाहीत, याच्यापैकी एक द्यायचंय. ठीक आहे. लक्षात ठेवा काय, नावाचा पुरावा म्हणून आपल्याकडे आधार कार्ड असतं तर आधार कार्ड हे द्यायचं आहे. ठीक आहे. वयाचा पुरावा द्यायचा आहे बघा आता. ठीक आहे. वयाचा पुरावा, जन्म नोंदणी दाखला जर असेल तर तो द्यायचा, नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला, ज्याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो, टीसी म्हणतो, किंवा काहींकडे टीसी नसेल तर बोनाफाईड प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट दिलं तरीही चालणार आहे. ठीक आहे. हा झाला वयाचा पुरावा. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं जे काही एज्युकेशन झालेलं आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा पुरावा द्यायचा आहे. मग तो पुरावा काय काय असणार आहे, 10वी असेल, 12वी किंवा डिप्लोमा, म्हणजे तुम्ही काही जणांनी डिप्लोमा केलेला असतो नाही का, तर तो डिप्लोमाचा प्रमाणपत्र या ठिकाणी देता येईल. आणि संविधानिक विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र, एवढं तुम्हाला काय करावं लागणार आहे तर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे. मागासवर्गीय असल्याचा पुरावा, ठीक आहे, मागासवर्गीय जर असेल तर या ठिकाणी पुरावा, जात प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचे. भलेही ओपन मधून या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जात असली तरीही जात प्रमाणपत्र तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे, टिक करावं लागणार आहे. ठीक आहे. नावात बदल झाल्याचा पुरावा, विहित नमुन्यातील प्रमाणित गॅझेटची प्रत लागणार आहे तुम्हाला. जर नावामध्ये बदल केलेला असेल, लग्नानंतर नावामध्ये बदल झाला असेल आणि त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट चेंज केलेलं असेल तर काय लागणार आहे तर गॅझेट लागणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, गॅझेट लागतच आहे. अप्लाय करा, 15 दिवसामध्ये येतं, शेवटच्या काही दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. जर गॅझेट नसेल तर उद्याची उद्या अप्लाय करायचं आणि 15 दिवस लागतात ते यायला, बरं का. म्हणून 15 दिवस या ठिकाणी जर बघितलं, मग आताचे हे 5 दिवस आणि पुन्हा नंतर मग तुम्हाला किती 10 तारखेपर्यंत येऊ शकतं, तर ते गॅझेट मिळू शकतं. ठीक आहे. हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, ठीक आहे, ते 10वीचं प्रमाणपत्र चालेल किंवा 12वीचं सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. दोन्हीपैकी एक तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे. चला, संगणक ज्ञानाचा पुरावा, इथं जर बघितलं MSCIT अथवा समकक्ष शासन प्रमाणित संगणक प्रमाणपत्र, मग त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे असेल किंवा केंद्र सरकारचा जो काही या ठिकाणी तो GR होता, कधीचा आहे तर 4 फेब्रुवारी 2013चा GR आहे बघा. त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 90 कोर्सेस दिलेले आहेत. तेवढे कोर्सेस या ठिकाणी इथं संगणक प्रमाणपत्र, संगणक ज्ञानाचा पुरावा म्हणून तुम्हाला देता येतात. ठीक आहे. तो 2013चा GR आहे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, हे विविध नमुन्यामध्ये दिलेले आणि ते तुम्हाला स्वतःच या ठिकाणी काय करायचंय भरून द्यायचं असतं. लहान कुटुंबाचं प्रमाण ते काही कुठं मिळत नाही. ठीक आहे. किंवा त्याच्यावरती इतर कोणा सायन्स आहे. अनुभव प्रमाणपत्र, संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेले पदोन्नती पात्र विहित नमुना प्रमाणपत्र, जे तुम्हाला एकत्रित प्रमाणपत्र 21 तारखेपर्यंत तुमच्या CDPO दिलेले आहेत, तेच या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला अपलोड करायचंय. आणि अपलोड केल्याबरोबर त्याची या ठिकाणी एक प्रत जी आहे ती तुम्हाला जेरॉक्स काढून 2 प्रतीमध्ये या ठिकाणी काय करा, त्याला ते एवढ्या डॉक्युमेंटचा जो बंच आहे त्याच्यासोबत फॉर्मची प्रिंट, एवढ्या या ठिकाणी असे 2 बंच करून काय करायचे तुमच्या CDPO कडे किंवा तुमच्या प्रकल्प कार्यालयाकडे हे सादर करायचे आहेत. एवढी या ठिकाणी काळजी घ्या. याच्यामधला काहीही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं, लवकरच ते फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेच्या अगोदर अप्लाय करा, मिळून जाणार आहे. ठीक आहे. इथं लक्षात ठेवायचं. त्यामुळं अप्लाय करून लवकरात लवकर डॉक्युमेंट कलेक्ट करा आणि ही या ठिकाणी तुम्हाला म्हणजे संधी आहे, सुवर्ण संधी. आणि अंगणवाडी मुख्य सेविका, आपल्याकडे जी काही मेंटॉरशिप बॅच आहे ती तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. ज्यांना अभ्यासाचा मोठा खंड पडलेला आहे, अभ्यासाची सवय राहिलेली नाहीये, केलेला अभ्यास लक्षात राहत नाहीये, त्याच बरोबरीनं या ठिकाणी जर बघितलं तर बऱ्याच वेळा अभ्यास कुठून सुरुवात करावा हेही समजत नाहीये, अशा आमच्या माता भगिनींसाठी आपण मेंटॉरशिप बॅच सुरू केलेली आहे. तुम्हाला प्रत्यक्षपणे प्रत्येकाला पर्सनली गाईड करून सुरुवात कशी करायची, कसं लक्षात ठेवायचं, सगळ्या प्रकारे या ठिकाणी काय केलं जाईल तर इथं गाईड केलं जाईल. अशा स्वरूपाची ही बॅच आहे. त्यामुळं ही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये, अभ्यास सुरू करण्यामध्ये, अभ्यास केलेला लक्षात ठेवण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर त्यांच्यासाठी ही खास करून बॅच आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती काय केलेली आहे, लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. चला मग
आपण आजच्या या सेशनच्या माध्यमातून सेवेला विराम देतो. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर कराल अशी अपेक्षा बाळगतो म्हणण्यापेक्षा लिंक शेअर करा. सगळ्यांनाच माहिती होऊ द्या. ग्रामीण प्रकल्पाचे असेल किंवा शहरी प्रकल्पाचे असेल, प्रत्येकानं हे डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहेत. चालेल, कारण ग्रामीण प्रकल्पाची जाहिरात सुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये 10 ते 15 दिवस किंवा खूप झालं तर महिनाभराच्या कालांतरानं ही सुद्धा जाहिरात येऊ घातलेली आहे आणि त्यांना सुद्धा याचा फायदा व्हावा हेच डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही काय करायचंय तर सर्वांपर्यंत ही लिंक शेअर करा एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.